रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा मास्क खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार प्रकाशक प्रशांत आंबींसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार। मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्टेशनजवळ रुळावरून घसरला। सगळे प्रवासी सुखरूप, मात्र राम पडल्याच्या अनेक गाड्यांवर परिणाम। कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना, तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद संदेला अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार। गेल्या महिन्याभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश। शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू। भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर 12 तास आंदोलन। अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठिय्या, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। 2019 मध्ये कणकवलीत सरकारी अधिकाऱ्यांवर चिखलफेक प्रकरणी मंत्री नितेश राणे दोषी। नितेश राणेंना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा, तर शिक्षेवर स्थगितीसाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव। इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव। होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख। डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावर खुश नसल्याची माहिती। होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरात पारा 50 जवळ, उष्णतेनं सर्वसामान्य बेहाल। अमरावती वर्ध्यात तापमान 46 अंशांवर, तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज।